11% नोकर कपात, 42,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं. नव्यानं भरती सुद्धा आता कमीच असल्याची माहिती. प्रवासी भाडेवाढ की इंधन कर माफी, एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी राज्य सरकारकडून आता चाचपणी, तर एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी सरकारच्या निर्णयाकडे लक्ष. एक वर्षानंतर पुणे मेट्रो सेवेच्या प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ, सरासरी 1,06,000 प्रवाशांचा मेट्रोनं प्रवास. पुणे मेट्रोला 4,98,00,000 उत्पन्न. मुंबई ते गोवा आता अवघ्या 6 तासात शक्य, तर MSRDC कडून कोकण द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय. 388 किलोमीटर असणार महामार्गाची लांबी. म्हाडाच्या 2030 घरांसाठी आज दुपारी 12 वाजेपासून अर्ज करता येणार, तर 13 सप्टेंबरला सोडत. पूजा खेडकरच्या वडिलांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल, तर सरकारी कामकाजात अडथळा आणल्याची तक्रार केल्यानंतर आता गुन्हा दाखल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेचा आजचा दुसरा दिवस. यात्रा आज छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात. काँग्रेसचं विदर्भ मराठवाड्यावर विशेष लक्ष. मराठवाडा आणि विदर्भामध्ये जिल्हानिहाय 10 बैठका घेण्याचं नियोजन. विधानसभेसाठी विशेष रणनीती. हिंगोलीमध्ये राज ठाकरेंच्या स्वागतादरम्यान शासकीय विश्रामगृहात गोंधळ, तर ग्रिल तुटल्यामुळे कार्यकर्ते कोसळले. उद्धव ठाकरे हे उद्या मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात. भगवा सप्ताहानिमित्त ठाण्यामध्ये ठाकरे गटाच्या मेळाव्याचं आयोजन. राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा 2 दिवसांआधीच आटोपला, तर 10 ऑगस्टलाच मुंबईला राज ठाकरे रवाना होणार.